विधानसभेत निधीच्या वाटपावरून मुख्यमंत्री आणि छगन भुजबळ यांच्यात जोरदार खडाजंगी झाली आहे। आघाडी सरकारच्या काळात निधी वाटपात पक्षपात होत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला। भुजबळांनी हा आरोप फेटाळून लावलाय। हा आरोप सिद्ध केल्यास राजीनामा देणार असल्याचं आव्हान भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना दिलंय। मोदी हायकोर्टात एक केस झाली आणि त्या केसच्या नंतर त्या वर्षी मुंबई पैसा यांनी दिला नाही, विरोधी पक्षनेत्याला दिला नाही। तीन दिवस अध्यक्ष महोदय या ठिकाणी बसलो होतो आम्ही, तरी देखील अध्यक्ष महोदय 25-15 मध्ये किती पैसे दिले, एक नवा पैसा दिला नाही अध्यक्ष महोदय। मी तुम्हाला यादी या ठिकाणी द्यायला तयार आहे, पण अध्यक्ष महोदय तो इतिहास आहे। तुम्ही तसे वागले म्हणून आम्ही तसं वागलं पाहिजे असं मला मान्य नाही। जरूर आम्ही अध्यक्ष महोदय या संदर्भात विरोधी पक्षाला आपल्याला काय देता येईल याचा निश्चित प्रयत्न करू। आणि अध्यक्ष महोदय शेवटी त्यांच्या मतदारसंघात जसं त्यांना मत देणारी संख्या आहे तशी आम्हाला देणारी लोक आहेत आणि म्हणून निश्चित हा भेदभाव केला जाणार नाही। पण हे रेकॉर्डवर असलं पाहिजे की तुम्ही भेदभाव केला होता आणि तो कधी दूर केला नाही। अध्यक्ष महोदय या ठिकाणी मला रेकॉर्डवर आणायचं आहे। मी मगाशीच सांगितलं मुख्यमंत्री महोदय, एकदा हे झाल्यानंतर हायकोर्टात केस झाल्यानंतर त्याच वेळेला सुधारणा करण्यात आली, त्यानंतर प्रत्येक वर्षी जे आहे सगळ्यांना पैसे दिले। हे जर चूक असेल तपासून पहा, नाहीतर मी राजीनामा द्यायला तयार आहे। अध्यक्ष महोदय मी रेकॉर्डवर सांगतो पैसे दिलेले नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।